जॉबवरून सुटलं की घरी जायचा आनंद एक वेगळाच असतो. जाता जाता मार्केटमधून मस्त अशा भाज्या घेतला. शेजारीच इडली, मेंदूवडा, डोश्याचा खमंग असा वास सुटत होता. तिथून पार्सल मेंदूवडा घेतला. घरी येऊन फ्रेश होऊन मस्त असा चाय वगैरे ठेवला आणि मेंदूवडावरती ताव मारला. त्यानंतर सायंकाळी दिवाबत्तीचा टाइम झाला. देवाला दिवाबत्ती करून लागलीच डाळ भाताचा कुकर लावला. खूप दिवस झालं शेवग्याची शेंग खायची होती, तर चला म्हणलं आज शेवग्याची शेंग बनवूया. त्यानंतर सकाळची थोडीशी कणिक शिल्लक होती, तर त्याच्या चपात्या करायला घेतल्या. तोपर्यंत कुकरने पण 3 शिट्ट्या देऊन मी रेडी आहे असं सांगितलं. मस्त गोल अशी चपाती लाटली. मला वाटलं चपाती टम फुगेल, पण काही चपाती फुगलीच नाही. त्यानंतर मी लगेच शेवग्याची शेंग करून घेतली. भाजी शिजेपर्यंत भांड्याचा खिळा घासून टाकला. त्यानंतर उद्याच्या टिफिनसाठी भाजीची तयारी पण संध्याकाळीच करून ठेवली. त्यानंतर चकाकेपर्यंत किचन स्वच्छ साफ केलं. तर मग काय चकाकतंय ना किचन.